खळी डोळ्यात धुंदी वर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू बदला तुम्ही एका इशाऱ्याची सोबत दुरकू समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे आता तो जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनिड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला नॉर्मली ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे दोन प्रोजेक्ट आहेत, हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. जर स्टार्टिंगचे जे इमेजेस आहेत ते जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे. त्यानंतर जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि जो कोणता मॉडेलचा इमेज तुम्हाला चेंज करायचा असेल त्याला तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि ते प्लसवर जाऊन तुम्ही हे इमेज चेंज करून घेऊ शकतात. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे आणि स्टार्टिंगचे इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे इमेजेस आहेत ते इमेजेस तुम्हाला रिपीटेडली ॲड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला या इमेजेसवरती अशा प्रकारे लॉंग प्रेस करायचं आहे. लॉंग प्रेस केल्याच्यानंतर इथे प्लसवरती यायचं आहे. प्लसवरती आल्याच्यानंतर इथे कॉपीवरती जायचं आहे. कॉपीवरती गेल्याच्यानंतर इथून अशा प्रकारे नेक्स्टवरती जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर परत याच प्लसवर जायचं आहे आणि ते अशा प्रकारे सिम्पली पेस्ट 2 लेयर्स करून द्यायचं आहे. त्यानंतर एंडिंगवरती जायचं आहे. लास्ट बीटवरती गेल्याच्यानंतर या आयकॉनवरती जायचं आहे आणि इथून 3rd नंबरच्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ट्रिम करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे. त्यानंतर जे आपले इमेजेस आहेत ते सेम त्याच प्रकारे कलर अँड फिलवरती जाऊन अशा प्रकारे ते नॉर्मली चेंज करून घ्यायचे आहेत. तर ही जी प्रोसेस आहे सिम्पली अशाच प्रकारे वन बाय वन तुम्हाला फॉलो करायची आणि आपले डबल बीटचे जे इमेजेस आहेत तिथपर्यंत तुम्हाला ही इमेजेस अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत. तुम्हाला 21.21 सेकंदापर्यंत या इमेजेस अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सिम्पली ते प्लसवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा जो नेक्स्ट इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ते ॲड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला या इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे ऑल जे इमेजेस आहेत ते इथून पुढे बीटच्या अकॉर्डिंग वन बाय वन ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जो आपला फर्स्टवाला इफेक्ट आहे तो इथे कॉपी करायचा आहे. त्यासाठी ते लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर आपले जे 21.21 सेकंदाच्या पुढचे जे ऑल इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसवरती वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे. आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट तो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला ते सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.